काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा शिंदे आणि अजितदादांसोबत या मोदींची पवार ठाकरेंना एनडीएत येण्याची खुली ऑफर, तर विरोधी वातावरणाची जाणीव झाल्यानं मोदींकडून दिशाभूल, पवार आणि ठाकरेंचा पलटवार. जेल किंवा पक्ष बदलणं दोनच पर्याय उपलब्ध होते. रवींद्र वायकरांचा गौप्यस्फोट, वायकरांच्या वक्तव्याचं संजय राऊतांकडून समर्थन. मोदी, तुम्ही सैतानाला आत्मा विकला का? महाराष्ट्र तुम्हाला कधीही माफ करणार नाही. नकली संतांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचा प्रत्युत्तर. काँग्रेस उद्धव ठाकरेंना मतदान करा, मुस्लिम समाजाकडून निघतात फतवे. पुण्यातील सभेतून राज ठाकरेंचा गंभीर आरोप. काँग्रेस सरकार आल्यावर राम मंदिराचं शुद्धीकरण करणार, नाना पटोलेंचं वक्तव्य. तर काँग्रेसवाल्यांनी आधी स्वतःचं शुद्धीकरण करावं, फडणवीसांचा पलटवार. माझ्या नादी लागू नकोस, जो नादी लागला तोच त्याचा बंदोबस्त केला. तू किस झाड की पत्ती है, अजित पवारांचा निलेश लंकेंना थेट इशारा. आणि पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. तर नागपुरात पावसामुळे बाजार समितीमधलं धान्य भिजलं.